मुंबईतल्या कुलाबा येथील ससून डॉकमधली गोदामं बंद करण्याच्या निषेधार्थ स्थानिक मच्छीमारांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय। ससून डॉकमधली गोदामं बंद झाल्यास कोट्यवधी रुपयांचा मत्स्य व्यवसाय आणि शेकडो मच्छीमार कुटुंबियांचा उदरनिर्वाह हा धोक्यात येऊ शकतो। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मत्स्य व्यावसायिक आणि कामगारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। मुंबई पोर्ट ट्रस्टनं ससून डॉकमधली काही गोदामं ही सोमवारी अचानक बंद केली। त्यामुळे मच्छीमार बांधव संतप्त झाले असून ससून डॉकमधून स्थानिक मच्छीमारांना हटवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप त्यामुळे होतोय। ससून डॉकमधली ब्रिटिशकालीन गोदामं ही मुंबई पोर्ट ट्रस्टची मालमत्ता आहे। पोर्ट ट्रस्टनं ती गोदामं महाराष्ट्र सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागाला भाडे करारावर दिली आहेत। मग राज्य सरकारनं ती गोदामं 3 मत्स्य व्यावसायिकांना भाड्याने दिली आहेत आणि त्याचं भाडं हे स्थानिक मत्स्य व्यावसायिक नियमितपणे भरतात असं सांगण्यात येतंय। या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक होणार असल्याचं आश्वासन स्थानिक मच्छीमारांना देण्यात आलंय।